साधी सर्दी खोकला 1-2 दिवस ताप जरी आला, व्हायरल इन्फेक्शनमध्ये वगैरे लगेच लोक मोठ्या संख्येने डॉक्टरांपर्यंत पळत येतात. काय असेल ते औषधोपचार घेतात, बाहेरीतल्या गोळ्या द्या, लवकर फरक पडू द्या, त्रास खूप लवकर निघून जाऊ द्या, फीस देतात. वरून हसऱ्या चेहऱ्याने, केविलवाल्या चेहऱ्याने आभार व्यक्त करतात, थँक्यू म्हणतात. पैसे देऊन वरून थँक्यू म्हणतात, नंबर घेऊन जातात. आवश्यकता वाटली तर पुन्हा भेटायला येतो, काय आवश्यकता वाटली फोन करतो, चालेल का. ज्या डॉक्टरनी फीज घेतलेली आहे त्यांनी फक्त त्यांचं काम केलेलं आहे, तरी तुम्ही त्यांच्याबद्दल एवढी आपुलकी दाखवता, एवढा आभार व्यक्त करता, एवढे ऋणी राहता. ज्या परमपिता परमात्म्याने, ईश्वराने, निसर्गाने आपल्याला जन्म दिला, आपल्याला ऊर्जा दिली, आपल्याला ऑक्सिजन दिला, लहानाचं मोठं होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या निसर्गाच्या स्वरूपाने, आईवडिलांच्या स्वरूपाने, शिक्षकांच्या स्वरूपाने आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्या परमपिता परमात्म्याचा आपण कधी आभार व्यक्त केलं का. ज्या परमपिता परमात्म्याने, ईश्वराने आपल्याला ऊर्जावान विचार दिले, कोरोनामध्ये त्यांनी आपल्याला जपलं, या कोरोनामध्ये तो आपल्याला घेऊन गेला नाही, या परमपिता परमात्म्याचे आपण किती आभार व्यक्त केले. 400 ते 500 रोज ॲक्सिडेंट भारत देशामध्ये होतात, त्यामध्ये लोक पुढच्या प्रवासाला निघून जातात, मृत्यू होतो त्यांचा. आपण रोज सकाळी गाडी घेऊन बाहेर पडतो, गाडी घेऊन सुखरूप संध्याकाळी माघारी येतो. या परमपिता परमात्म्याचे आपण कधी आभार व्यक्त केले का. नाही. या निसर्गाने आपल्याला किती गोष्टी दिलेत, किती भरपूर दिले. रोज ऑक्सिजन फ्री देतो, सूर्याचा प्रकाश फ्री देतो, नदी, पाणी, पाऊस, या सर्व गोष्टी आपल्याला फ्री दिल्या जातात. त्यांचा कधी आपण आभार व्यक्त करतो, त्यांना कधी धन्यवाद म्हणतो. इथून पुढे जर आपल्याला निरोगी आनंदी आयुष्य जगायचं असेल तर परमपिता परमात्म्याचे आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. 24 तास तो आपली काळजी घेतो, 24 तास तुम्हाला ऑक्सिजनचा व्यवस्थित योग्य पुरवठा करतो, काय खावं काय नाही खावं याचे विचार देतो, तर याचे कधी आपण आभार व्यक्त करत नाही. तर या 24 तासामध्ये कधीही तुम्हाला ज्या वेळेस स्मरण होईल त्यावेळेस परमपिता परमात्म्याचे, या निसर्गाचे आभार व्यक्त करा. जर समजा सूर्य 2 दिवस उगवलाच नाही तर काय परिस्थिती होईल विचार करा. काय परिस्थिती काय होईल. तुम्ही आभार व्यक्त केल्यानंतर तो व्यवस्थित उगवेल आणि नाही व्यक्त केल्यानंतर उगवणार नाही असं नाही. प्रत्येकजण ज्यांचं काम हे करणारच, पण ज्यावेळेस तुम्ही आभार व्यक्त करता त्यावेळेस तुमच्यामध्ये ती एक ऊर्जा तयार होते, आभाराची ऊर्जा, थँक्यूची ऊर्जा, धन्यवादची ऊर्जा, जे तुम्हाला हे तुमचं आयुष्य, हे जीवन आनंदी निरोगी जगण्यासाठी मदत करेल. हे जीवन अजून व्यवस्थित जगण्यासाठी त्या ऊर्जेचा तुम्हाला फायदा होईल. 24 तासामध्ये कधीही सकाळी उठले व्यक्त करा, माझी झोप व्यवस्थित होऊन सकाळी उठण्यासाठी मला तुम्ही चांगले विचार दिले. उठण्याचा विचारच नाही आला तर काय होईल. झोपलाच, त्या व्यक्तीला उठण्याचा विचारच नाही आला सकाळी, मग काय होईल. तर मला उठण्यासाठी विचार दिलात, माझी झोप व्यवस्थित झाली, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. 24 तासात कधीही डोळे बंद करा, हात जोडा. हे ईश्वरा परमपिता परमात्मा, आपण मला जन्म दिला, मला निरोगी आनंदी जीवन जगण्यासाठी आपण मला वेळोवेळी ऊर्जा देता, ऊर्जावान विचार देता.
या सर्व रोगातून, आजारातून, वेगवेगळ्या विचारातून, प्रसंगातून आपण मला सावरून पुढे नेता, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. आपण मला निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठीच बनवलेले आहे, त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे. हे जे वाक्य आहे ना, हे वाक्य तुम्हाला विश्वास ऊर्जा जी आहे ना, प्रत्येक गोष्टीला एक ऊर्जा असते. आपण मला निरोगी आणि आनंदी जीवन जगण्यासाठीच बनवलेला आहे, हा विश्वास ज्यावेळेस आपण परमेश्वराप्रती व्यक्त करता, त्यावेळेस परमेश्वराचंही तेवढं कर्तव्य आहे, या निसर्गाचंही तेवढं कर्तव्य आहे की तुम्हाला आनंदी आणि निरोगी ठेवलं पाहिजे. मात्र त्याआधी तुमची स्वतःची इच्छा पाहिजे की मला आनंदी आणि निरोगी जगायचं आहे. त्यासाठी जे ऊर्जावान विचार हवे आहेत ते परमेश्वराकडून, निसर्गाकडून मला भेटले पाहिजेत. म्हणून 24 तासात कधीही, शक्यतो सकाळी उठल्यानंतर किंवा रात्री झोपताना, दुपारी झोपताना थोडे वेळ काही लोक विश्रांती घेतात, कधी 24 तासामध्ये कधी ज्यावेळेस तुम्हाला स्मरण होईल त्यावेळेस एकदा फक्त विचार व्यक्त करा, प्रार्थना व्यक्त करा, आभार व्यक्त करा. आणि त्या दिवसापासून तुमचं हे जे जीवन सुरू आहे, हे जीवन जगण्यासाठी अजून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होईल. कारण हा ऊर्जेचा नियम आहे, हा प्रार्थनेचा नियम आहे, हा धन्यवादचा नियम आहे. कारण तुम्ही एखाद्याला थँक्यू म्हटला की तो वेलकम म्हणतोच. थँक्यू म्हटल्यानंतर वेलकम हा म्हणतोच. निसर्गाकडून, परमेश्वराकडून प्रत्येकाला रिटर्न गिफ्ट आहे. तुम्ही जे गिफ्ट द्याल त्याच पद्धतीचं रिटर्न गिफ्ट तुम्हाला नक्की भेटतं.